हॅलो पुस्तक मित्र. जो मी पुस्तक मित्र नावाने ग्रुप केलाय तर त्याबद्दलच थोडंसं बोलावं. पुस्तक म्हणजे काय? खरं तर याची व्याख्या होऊच शकत नाही, कारण आकाशात तारे किती माहीत नाही. प्रेम म्हणजे काय? नक्की याची व्याख्या नाही. आईचं प्रेमाची गणती कशात होऊ शकते का? तर कशातच नाही. तसंच काहीचं आहे. पण मला जे वाटलं ते मी पुस्तक म्हणजे काय माझ्या शब्दात लिहिलंय, जे मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे. पुस्तक म्हणजे काय? मनाच्या खोल अंतरंगात दुमणारी नाव जेव्हा लेखक किनाऱ्यावर आणतो, तो किनारा म्हणजे पुस्तक. वैचारिक विचारांनी मनात माजलेलं काहूर मोर पिसासारखं शब्दातीत हिऱ्यांनी प्लॅटिनम रूपी कोंदणात नाजूक हाताने बसवावं, ते असतं पुस्तक. नजरेने वाचताना हृदयावर आणि मनावर कोरल्या जाणाऱ्या रेशमी रेषा म्हणजे असतं पुस्तक. कल्पनेपलीकडे त्या दोघांचं असणारं अस्तित्व स्वर्गीय सुखातही मावणार नाही आणि स्वर्गापेक्षाही उच्चतम कोटीची असीम अनंत मांडणी म्हणजेच तर पुस्तक. प्रियकर प्रेयसीच्या हृदयातून ओथंबणाऱ्या मधातून निघणारी नशा हे असतं पुस्तक. आईच्या पदरा आडून अमृत पिताना निरागस बाळाच्या हृदयातून येणारा आवाज आणि नाळेतून त्याने घेतलेले श्वास न मोजता येणारा डॉक्टर म्हणजेच असतं पुस्तक. कल्पना विश्वात स्वतः रमून दुसऱ्याला रमायला लावणं आणि अशक्य अशा गोष्टी नजरेला न जाणवणाऱ्या, परिणामी न दिसणाऱ्या वाचकाला विश्वास ठेवायला भाग पाडून त्यातून अशक्यप्राय कल्पना शक्तीला मिळणारा खुराक म्हणजेच पुस्तक. एकाच वेळी आकाशाला हात आणि जमिनीला पाय लावणं निव्वळ अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवणारी जादू म्हणजेच पुस्तक. 9 रसात भिजवून सप्तरंगात न्हावून पंचमहाभूतात विलीन होऊन षड्रिपूंवर मात करून भावनातीत होऊन आकाशातून तारे निखळून पृथ्वीवर पडून वेचून हार करावा आणि तो मिरवावा, हे असतं पुस्तक. बघा, तुमच्या कल्पना शक्तीला जागवून थोडंसं तुम्हालाही अजून काहीतरी लिहिता येऊ शकतं की पुस्तक म्हणजे नक्की काय. आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.